पनवेल महापालिकेनं चक्क शहरातल्या भटक्या कुत्र्यांचं आणि मांजरांचं आधार कार्ड बनवलंय. महापालिकेकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून भटक्या कुत्र्यांचं नुकतंच सर्वेक्षण करण्यात आलं. पनवेल महापालिका हद्दीच्या विविध भागांमधील भटके कुत्रे आणि मांजरांचं AI पद्धतीने फोटो काढण्यात आलेत. एकाच कुत्र्याचे 5 विविध अँगल्सनी फोटो काढण्यात आलेत. प्रत्येक श्वानाला कोड नंबर देऊन त्यावर त्याचे फोटो आणि विभागाचा पत्ता स्टोअर करण्यात आलाय. त्यामुळे पनवेल शहरात 19,000 भटकी कुत्री आणि साधारण 500 भटकी मांजरं असल्याचं निष्पन्न झालंय. पनवेल महापालिकेकडून कुत्रे आणि मांजरीप्रेमी नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या विभागात असलेल्या भटक्या प्राण्यांना वेळेत अन्न उपलब्ध करून देण्याचं आवाहनही करण्यात आलंय. कुत्रे मांजरी हे जे भटक्या स्वरूपातले आहेत त्यांचं आणि नागरिकांचा होणारा संघर्ष आपण नेहमीच बघतो. त्यामध्ये मग ह्याचा तोडगा काय आहे याबद्दल आम्ही जेव्हा हे बघितलं तेव्हा आम्ही AI टूलचं त्याच्यामध्ये सहाय्यभूत करायचा प्रयत्न केला. त्यामध्ये मग याच्या अंतर्गत प्रत्येक कुत्र्याचे आम्ही त्याच्यामध्ये 5-5 बाजूने अँगलने फोटो घेतले त्यामध्ये आणि त्या प्रत्येकाचे प्रोफाईल तयार केला AI टूलच्या माध्यमातून. आणि त्याला एक युनिक ID दिला. म्हणजे कुठल्याही बाजून तो कुत्रा जर का तुम्ही फोटो काढला तर तुमचं लक्षात येईल की हा कुत्रा ह्या नंबरचा आहे आणि हा नंबर हा इथे राहतो त्या ठिकाणी. मग ह्याचा डॉग लवर कोण आहे, तो डॉग केअर कोण कोण त्याची हे करतो, त्याला फूड सिक्युरिटी काय आहे, ॲश्युरिटी काय त्याची, हे आपण त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.